गडमुडशिंगी हा देखील मतदारसंघ तसा पाहिला तर हाय व्होल्टेज मतदारसंघ होता. या मतदारसंघामध्ये जी झालेली लढत आहे ही देखील चुरशीची होती. कुठं ना कुठंतरी तानाजी पाटील यांच्या विरोधामध्ये बघायला गेलं तर रावसाहेब पाटील यांची ही असणारी लढत ही दुरंगी लढत होती. या दुरंगी लढतीमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक झाली, कशा पद्धतीनं निवडणुकीत चुरस राहिली आणि या सविस्तर माहिती सदाम सर काय सांगाल या लढतीविषयी, गडमुडशिंगीविषयी? गडमुडशिंगेमध्ये बघायला गेलं तर काँग्रेसकडून रावसाहेब पाटील आणि भाजपकडून तानाजी पाटील हे या दोन पाटलांमध्येच या ठिकाणी खरी लढत आपल्याला बघायला मिळाली. या मतदारसंघामध्ये मुडशिंगी, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की मुडशिंगी असेल, चव्हाणवाडी परिसर असेल आणि हा संपूर्ण परिसरामध्ये भाजपचे तानाजी पाटील यांचं जे काही काम होतं ते काम आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. कारण भुयेवाडी वळिवडे जे गाव आहे, या वळिवडे गावामध्ये 2019 असेल 2021 असेल मोठा महापूर संकट ओढवलेलं होतं आणि त्या संकटामध्ये तानाजी पाटील यांनी चांगल्या रीतीनं काम केलं होतं, अशा प्रतिक्रिया आपल्याला जनतेतून आपल्याला दिसल्या होत्या. त्याचबरोबर रावसाहेब पाटील यांच्या मागे बघायला गेलं तर आमदार सतीश पाटील यांची एक भक्कम ताकद त्यांच्यासोबत आहे. आमदार सतीश पाटील यांनी देखील या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून रावसाहेब पाटील हे नेहमीच काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून या परिसरात सक्रिय आहेत आणि सतीश पाटील असतील किंवा ऋतुराज पाटील असतील यांच्या माध्यमातून त्यांनी आणि व्यक्तिगतरित्या देखील स्वखर्चातून त्यांनी अनेक विकास कामं या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत. त्यामुळं आणि काँग्रेसला मानणारा एक जुना गट जो आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, जुना जो त्यांच्या डोक्यात, ज्यांच्या डोक्यात हात हे चिन्ह पहिल्यापासून आहे, काँग्रेस विचाराचे जे लोक आहेत ते अजूनही या ठिकाणी सक्रिय असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. तसं बघितलं तर गडमुडशिंगीमध्ये पक्षापेक्षा मत जे आहे ते कुठं ना कुठे उमेदवार म्हणून मतदान जास्तीत जास्त लोकांनी केलेलं बघायला मिळालं. आम्ही पक्ष थोडंसं बाजूला ठेवून माणूस कसा आहे, माणसाचं काम कसं आहे, अशा देखील काही प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. याच्याविषयी काय सांगा? ज्या वेळेला आम्ही लोकांच्या ज्या वेळेला प्रतिक्रिया जाणून घेत होतो त्यावेळेला आपल्याला दिसून आलं की तानाजी पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरात तानाजी पाटील यांना मोठा राजकीय, महत्वाचं म्हणलं गेलं तर राजकीय वारसा त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या वडिलांपासून त्यांचे बंधू या ठिकाणी सरपंच म्हणून काम करत होते आणि गेल्या 20 वर्षांपासून ग्रामपंचायत जी काय आहे, ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता या ठिकाणी बघायला मिळते. आणि संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून तानाजी पाटील यांनी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे जी काही पेन्शनच्या ज्या काही योजना होत्या किंवा भाजप महायुती सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची आता या 2 वर्षाच्या काळामध्ये मोठी अशी अंमलबजावणी या ठिकाणी केली, लोकांना लाभ मिळवून दिला. त्यामुळं आता तरी या मतदारसंघामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की पक्षीयपेक्षा या ठिकाणी माणूस महत्वाचा आहे. आम्हाला पक्ष नाही तर व्यक्ती महत्वाचा आणि व्यक्ती तानाजी पाटील असं कुठेतरी म्हणलं गेलं. मात्र जुनी जाणते जे लोक आहेत, रावसाहेब पाटील सर्वसामान्यामध्ये तळागाळामध्ये मुरलेला एक कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला कुठेतरी सभागृहात पाठवण्याची गरज असल्याचं काही नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलं. यानंतरचा जो काही जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो म्हणजे उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघ. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.